नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 व 2 यामधील प्रश्न क्रमांक 1, 2, 3 एका गुणांचे, 2 गुणांचे आणि 3 गुणांचे उदाहरणे अभ्यासत आहोत। यामध्ये आपण अर्थनियोजन या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी काही संकल्पना आहेत त्या समजून घेणं फार आवश्यक आहे आणि त्या जर संकल्पना आपल्याला व्यवस्थित समजल्या तर या प्रकरणावरील सर्व उदाहरणे आपल्याला चांगल्या प्रकारे सोडवता येतील। याच्यामध्ये काही नवीन सुरुवातीला आपण याबद्दल कुठल्याही प्रकारचा विचार केला नव्हता। बऱ्याच संकल्पना ह्या याच वर्षी आपल्याला शिकायच्या आहेत आणि म्हणून हा पार्ट सर्व नवीन असल्यामुळे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। तर या पाठाची थोडक्यात आपण ओळख करून घेऊया। या प्रकरणाचं नाव आहे अर्थनियोजन। अर्थनियोजन या अर्थनियोजन मध्ये काही संकल्पना आहेत। आपल्याला माहितच आहे की जीएसटी ही कर प्रणाली 1 जुलै 2017 पासून अंमलात आणली। या कर प्रणालीचा एकमेव उद्देश म्हणजे एक देश, एक कर आणि एक बाजार। यासाठी ही कर प्रणाली 1 जुलै 2017 पासून अंमलात आणलेली आहे। यामध्ये काही अक्षर जे असतात, काही सिंबॉल जे असतात, काही कन्सेप्ट जे असतात ते पूर्णपणे नवीन असतात। त्याच्यामुळे याचा आपण थोडा विचार करूया। हे जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, गुड्स जी अँड सर्व्हिस एस आणि टॅक्स टी म्हणून आपण शॉर्ट मध्ये जीएसटी म्हणतो। तर याला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असं म्हटलं जातं। मराठीतून याला आपण वस्तू आणि सेवा कर असं म्हणतो। वस्तू आणि सेवा कर आणि याला इंग्लिश मध्ये शॉर्ट मध्ये ओळखलं जातं ते म्हणजे जीएसटी। याचं लांब फॉर्म जर पाहायचं असेल तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स लक्षात ठेवा। हा कर वस्तू व सेवाच्या खरेदी विक्रीवर आकारला जातो, हे लक्षात ठेवा। हा कर केवळ आणि केवळ वस्तू व सेवांच्या खरेदी विक्रीवर आकारला जातो। हा इन्कम टॅक्सचा भाग नाही। हा बघा फक्त वस्तू व सेवाच्या खरेदी विक्रीवर आकारण्यात येत असतो। याच्या उदाहरणावरून आपल्याला बरंच लक्षात येईल, पण सध्याच्या लक्षात ठेवा हा कर कशावर आकारला जातो। हा कर वस्तू व सेवाच्या खरेदी विक्रीवर आकारला जातो। या जीएसटीचे 2 भाग आहेत। जीएसटीचे 2 भाग आहेत। एक आहे सीजीएसटी आणि दुसरा आहे एसजीएसटी। या जीएसटीचे 2 भाग पडतात। एक आहे सीजीएसटी आणि दुसरा आहे एसजीएसटी। तर सीजीएसटी आणि एसजीएसटी हे काय आहेत हे आपण थोडं बघून घेऊया। अगोदर याचं लांब फॉर्म पाहत जसं जीएसटीचं पाहिलं होतं गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, तसं सीजीएसटीचं काय आहे। सी स्टँड्स फॉर सेंट्रल, सेंट्रल बाकीचं ऍज इट इज सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। तसेच याला मराठीमधून म्हणतात केंद्रीय वस्तू व सेवा कर। केंद्रीय वस्तू व सेवा कर हा कर जो लादला जातो तो केंद्र सरकारकडे जमा केला जातो। हा कर केंद्र सरकारकडे जमा होतो, लक्षात ठेवा। सीजीएसटी, सीजीएसटी म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। याला मराठीतून केंद्रीय वस्तू व सेवा कर असं म्हणतात आणि हा कर केंद्र सरकारला जमा होतो। हा जो दुसरा पार्ट आहे एसजीएसटी, एसजीएसटी म्हणजे स्टेट बाकीचं ऍज इट इज गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स राज्य वस्तू व सेवा कर, मराठीतून याला म्हणायचं जसे याला केंद्रीय
वस्तू व सेवा कर म्हटलं तसे याला राज्य वस्तू व सेवा कर. इथं जीएसटी ला एस म्हणजे स्टेट, जीएसटी ला सी म्हणजे सेंट्रल, बाकीचं ऍज इट इज. सेंट्रल म्हणजे केंद्रीय, स्टेट म्हणजे राज्य. वस्तू व सेवा कर आणि हा कर राज्य सरकारकडे जमा होत असतो. हा कर राज्य सरकारकडे जमा होत असतो. तर आपल्याला माहित असेल सीजीएसटी आणि एसजीएसटी चा दर जो असतो करांचा हा समान असतो. सीजीएसटी चा दर बरोबर आहे एसजीएसटी चा दर. सीजीएसटी चा दर आणि एसजीएसटी चा दर कसा असतो? समान. म्हणजे राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे जमा होणारा जो कर आहे जीएसटीचा तो समान होतो, समान असतो. मग आपल्याला याच्या उलट असंही सांगता येतं जीएसटी म्हणजे काय? मग जीएसटीचा दर म्हणजे जीएसटीचा दर म्हणजे सीजीएसटीचा दर अधिक एसजीएसटीचा दर. बरोबर आहे. आपण असं लिहू शकतो सीजीएसटी चं लक्षात ठेवा, सीजीएसटीचा दर बरोबर आहे एसजीएसटीचा दर. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो जीएसटीचा दर बरोबर आहे एसजीएसटीचा दर अधिक सीजीएसटीचा दर. हे असं आपल्याला सांगता येतं. यानंतर पहा जीएसटीआयएन, जीएसटी, जीएसटीआयएन, जीएसटी. हा जो जीएसटी आहे तो व्यापाऱ्याचा ओळख क्रमांक असतो. हा व्यापाऱ्यांचा ओळख क्रमांक असतो. याचं जर लॉंग फॉर्म पाहिलं जीएसटीआयएन चं तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर असा होतो. आणि ज्या व्यापाऱ्याची आर्थिक वर्षातील उलाढाल ही 20 लाख रुपयापेक्षा जास्त असते त्यांना हा नंबर घेणं अनिवार्य असतं. ज्या व्यापाऱ्याची आर्थिक वर्षाची उलाढाल 20 लाख रुपयापेक्षा जास्त असते अशा व्यापाऱ्यांना हा क्रमांक बंधनकारक असतो. या जीएसटीआयएन मध्ये किंवा जीएसटी मध्ये 15 अंकाक्षरे असतात. अंक आणि अक्षरे एकूण किती असतात? 15. तर त्याचं एक उदाहरण आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. पहा उदाहरणार्थ हे 27 हे राज्याचा क्रमांक असतो. 27 ए बी सी डी ई 1 2 3 4 एच हा 10 अक्षरी पॅन क्रमांक असतो. पॅन परमनंट अकाउंट नंबर. तर या ठिकाणी 10 अंक अक्षर असतात. काही अक्षरही असतात, काही अंकही असतात आणि त्याप्रमाणे हे 10 झाले. 10 आणि हे 2 12 झाले. त्याच्यानंतर एक नोंदणीसाठी हा 1 असतो. त्यानंतर सर्वांसाठी समान आहे हे झड आणि हे 5 जे आहे ते चेकसम डिजिट आहे. असं आपण जर पाहिलं कॅल्क्युलेट केलं तर हे 10 झाले. 11 12 13 14 आणि 15 असं 15 अंक अक्षरे असतात. अंक आणि अक्षरे असतात. अंक अक्षरे यावरून असा हा नंबर जीएसटीआयएन मध्ये एवढ्याचा समावेश होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा काही कोड आहेत. उदाहरणार्थ एचएसएन कोड आणि दुसरा आहे एसएसी कोड. याला एचएसएन कोड म्हणतात. म्हणजेच हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर हा जो कोड आहे वस्तूच्या वर्गीकरणातील आहे. वस्तूंचं जे वर्गीकरण केल्या जातं त्याच्यासाठी हा कोड वापरला जातो. आणि सेवांसाठी जे आहे ते या कोडात या कोडचा वापर केला जातो. एसएसी सर्व्हिस अकाउंटिंग कोड. हे वस्तूसाठी झालं आणि हे सेवासाठी कोड आहे. हा सेवा वर्गीकरणाचा कोड असतो.
म्हणजे वस्तू वर्गीकरणाचा हा कोड HSN आलं की आपल्याला लक्षात यायला पाहिजे की वस्तूचं आहे, वस्तूच्या संदर्भात. आणि SAC जर आलं तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे, SAC आलं तर आपल्याला हे सेवाच्या संदर्भातील कोड आहे हे समजणं आवश्यक आहे. तर याचं जे काही पूर्ण नाव आहे, पूर्ण लॉंग फॉर्म हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर म्हणतो याला, आणि याला म्हणतो सर्व्हिस अकाउंटिंग कोड. सर्व्हिस अकाउंटिंग कोड हा सेवा वर्गीकरणाचा कोड असतो. ठीक आहे. तर बघा, वस्तू व सेवा यांच्यावरील दर हे वेगवेगळे असतात. वस्तू किंवा सेवा यांच्यावरील दर जे असतात ते वेगवेगळे असतात, सारखे नसतात. करांचे दर हे 0 ते 28% पर्यंत असतात. काही याच्यावर कर 0% ही असतात. अत्यावश्यक जे असतात वस्तू त्याच्यावर 0% कर असतो. आणि जास्तीत जास्त किती 28% पर्यंत आकारल्या जाऊ शकतात. आणि हे कर वेगवेगळ्या वस्तूवर, सेवावर हे जे वेगवेगळे कर असतात याचं निश्चितीकरण हे वेळोवेळी शासनाच्या द्वारे केल्या जातं. प्रत्येक वस्तूवरील कर हे शासन निश्चित करत असते आणि त्यानुसार तो कर भरावा लागत असतो. ठीक आहे. तर एवढी माहिती या अर्थनियोजन मध्ये सुरुवातीची जी आहे ती आपण पाहिलेली आहे. आता या संदर्भात जेही प्रश्न असतील, 1 गुणाचे, 2 गुणाचे, 3 गुणाचे, तुम्हाला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण जाणार नाही. हे एवढे कन्सेप्ट आपण लक्षात ठेवा आणि त्यानुसार आपल्याला याची उदाहरणं सोडवता येतील. आणि ह्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगण्यात येईल. म्हणून हा व्हिडिओ सर्वांनी व्यवस्थित संपूर्ण पहा आणि याच्यावरचे लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये 1 गुणाचे प्रश्न जे काही आहे ते आपण घेतलेले आहेत. या सर्व कन्सेप्ट आपल्याला समजल्या नाही समजल्या हे त्यावरून निश्चित होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.